नमस्कार मंडळी, मी जयदीप. मराठवाडा.com या चॅनलच्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मी आत्ता अहिल्यानगर ते जामखेड प्रवास करत आहे. या रस्त्याची प्रचंड अवस्था बेकार झालेली आहे. आष्टी, धानोरा, सारोळ्यापर्यंत ह्या रोडची अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रवास करत असाल या मार्गे अहिल्यानगर ते जामखेड तर पर्यायी रस्ता शोधा. कारण साधारण 25 ते 30 किलोमीटर रस्त्याची अवस्था एकदम भयंकर आणि बकवास आहे. तर रस्त्याची परिस्थिती कड्यापासून अहमदनगर म्हणजे नवीन अहिल्यानगर पर्यंत कशा प्रकारे आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. सध्या तुम्ही माझ्या मागं पाहू शकता. हीच परिस्थिती कडा, धानोरा, चिचोंडी, पाटील, सारोळ्यापर्यंत अशीच परिस्थिती आहे. किमान 25 ते 30 किलोमीटर हाच प्रसंग तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही अहिल्यानगर, रुई छत्तीशी, घोगरगाव, मांदळी, मिरजगाव, खडकतद्वारे अहिल्यानगर जामखेडकडे जाऊन येऊ शकता. तो रस्ता देखील चांगला आहे, पण हा रस्ता शक्यतो टाळा. अतिशय भयंकर परिस्थिती रस्त्याची झालेली आहे. सर्वत्र रस्त्याचं काम चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशी परिस्थिती आहे. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता शनिवारी आणि रविवारी जो प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, तर त्या पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. सध्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे पाहताय तो कडा धानोरा रोड आहे. तर धानोऱ्यामध्ये अशा पद्धतीने हे रस्त्याचं काम देखील चालू आहे. प्रचंड प्रमाणात रस्ता खराब आहे आणि धानोऱ्यामधील नदीने जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता, त्या पुरामध्ये देखील असं शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेती वाहून गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने असं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. ही नदीची परिस्थिती आहे. आता पाणी कमी झालेलं आहे. ही सगळी शेती वाहून गेलेली आहे साईडची आणि जास्त प्रमाणात पाणी आल्याच्या नंतर ही परिस्थिती झालेली आहे. ह्या बंधाऱ्यावरती पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने झाडं वगैरे गुंतलेले आहेत. आता हे धानोऱ्याच्या ब्रिज पासून आपण पुढे आलेलो आहोत आणि हे एकंदरीत पाहू शकतो रस्त्याचं काम चालू असल्याने एवढा चिखल आणि खड्डे रोडला झालेले आहेत. गेली 1 ते 2 महिन्यापासून हे काम चालू आहे. अशा प्रमाणात धानोऱ्याची ही परिस्थिती आहे. अशा प्रकारे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हे ब्रिजचं काम चालू आहे. धानोरा क्रॉस केल्याच्या नंतर आपण थोडासा चांगला रस्ता आहे. ओव्हरटेकिंग. तर हा आहे अंबुरा रोड. अशा प्रकारे